भुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे रुद्र आणि त्याचबरोबर गिरिजा ह्या दोघांचेही हात त्या पतंगाला चिकटलेले असतात। तो खूपच जास्त स्ट्रॉंग असा ग्लो असतो। खरं तर सावीने केलेला हा असा भन्नाट आणि त्याचबरोबर खतरनाक असा प्लॅन असतो आणि त्याचमुळे आता इकडे उर्वशी आणि त्याचसोबत सावी ह्या दोघांनाही खूपच जास्त त्रास होत असतो। कारण त्या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर सावीचा जळफळाट होत असतो आणि म्हणूनच ती म्हणत असते, हा सगळा काही काय प्रकार आहे। मी काय म्हणते, तुम्ही हे सगळं काही जोरातच ओढा। एकदा का तुम्ही हे सगळं जोरातच ओढलं ना तर सगळं काही व्यवस्थित होईल। तेव्हा ते म्हणत असतात, अगं ते असं काय करतेस, तो पतंग फाटेल ना। दुसऱ्या बाजूला श्री हा इकडे गावातून फिरत असतो। तेवढ्यातच देवकी त्याच्या समोर येते आणि देवकी त्याच्या समोर आल्यानंतर इकडे दोघांचाही एकमेकांना धक्का लागतो। आता श्रीने देवकीला ओळखलेलं असतं आणि तो म्हणत असतो, अहो मावशी तुम्ही इथे, अहो तुम्हाला आमचा इकडे रुद्रदादा किती शोधतोय आणि तुम्ही अशा अचानकच NGO मधून गायब झालात। काय करताय हे, कुठे राहता तुम्ही। तेव्हा ती म्हणत असते, नाही कुठे नाही, अहो तुमचं घर कुठे आहे, तुम्हाला तुमचं घर सापडलंय का, असं तो विचारतो। तेव्हा देवकी म्हणत असते, नाही माझं घर जळालं। काय, तुमचं घर जळालं, मग तुम्ही कुठे आहात, कुठे फिरताय, असा श्री प्रश्न विचारत असतो। तेव्हा आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला उर्वशी म्हणत असते, एक काम करूया, त्यावर गरम पाणी ओतूयात। गरम पाणी ओतलं ना तर मग ते बोटं वेगळे होतील। अगं आत्ता असं काय करतेस, गरम पाणी ओतून कसं चालणार आहे, कारण हा पतंग खराब होईल। तेव्हा गिरिजा म्हणते, असू देत ना, आपण एक काम करूया, त्याहीपेक्षा जास्त बोटं सोडवणं महत्त्वाचं आहे रुद्र, असं करू नका ना। पण असं काय करताय गिरिजा, हे बघा आपण हा आपल्या पहिल्या संक्रांतीचा पतंग बनवला आहे ना। तेव्हा सावी हळूच म्हणते, मला तर असं वाटतंय ना ही बोटं हिची कापूनच टाकावीत। तेव्हा गिरिजा मात्र तिच्याकडे रागानेच पाहत असते। तर आता इकडे रुद्र म्हणत असतो, त्यापेक्षा आपण एक काम करूया, काहीतरी आयडिया नक्कीच निघेल, आपण हे असंच कसं तरी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू, असं इकडे तो बोलू लागतो। तेव्हा दुसऱ्या बाजूला आता इकडे श्री म्हणत असतो, हे बघा तुम्हाला मी असं इथे नाही सोडू शकत। एक काम करा, तुम्ही ना माझ्याबरोबर इथे NGO मध्ये चला, तिथे गेल्यावर तुमची सगळी सोय मी करतो। आता इकडे आपण पाहतो की लगेचच वासंती म्हणत असते, अरे रुद्र मग मला एक गोष्ट सांग, तू आता असंच फिरणार आहेस का बायकोला घेऊन, काय चाललंय काय तुझं। तर दुसऱ्या बाजूला देवकी म्हणत असते, हे बघा मला कुठेही यायचं नाही। अहो असं काय करताय, आमच्या रुद्रदादाचं जे काही NGO आहे ना ते खूप चांगलं आहे। आम्ही तिथे अशाच तुम्हासारख्यांना, ज्या महिलांना आधार नाही आहे त्या महिलांना आधार देण्याचं काम आपल्या NGO मध्ये होतं। इकडे आता रुद्र म्हणत असतो, मी काय म्हणतो, आपण ना काहीतरी करूयात, म्हणजे हे बोटं सुटतील आणि तसंही मला ना खूप महत्त्वाचं काम आहे। तेव्हा उर्वशी चिडचिड करत असते। तेव्हा रुद्र म्हणत असतो, अगं त्या असं काय करतेस तू, तू एवढी चिडचिड का करतेस, मला काहीच कळत नाहीये। हा आमच्या इथे संक्रांतीचा पहिला पतंग बनवलेला आहे आणि त्याचं तुला काहीच नाहीये का। तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, जा तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते करा। त्यावर लगेच रुद्र म्हणत असतो, पण मला एक गोष्ट इथे समजतच नाहीये, तुम्हाला एक सांगू का, मला ना इकडे खूप महत्त्वाचं काम सुद्धा आहे आणि तसं जायचंय। तेव्हा आता देवकी म्हणत असते, आता तुझं एवढं महत्त्वाचं काम आहे म्हटल्यावर तू आता इकडे तुझ्या बायकोला सुद्धा तिकडे घेऊन जाणार आहेस का रुद्र। तेव्हा रुद्र म्हणत असतो, माझी काही हरकत नाही घेऊन जाण्यासाठी, त्या जर येणार असतील तर। तर आता इकडे श्री मात्र कन्व्हिन्स करत असतो, तो म्हणजेच की आपल्या इकडे देवकीला। तो म्हणत असतो, हे बघा तुम्ही असं करू नका प्लीज, मी काय सांगतो त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित ऐका, तुम्ही अजिबात इथे काळजी करू नका, तुम्हाला तिथे कसलाच त्रास होणार नाही। तुम्ही जर नाही आलात ना आता माझ्यासोबत तर मी इथे तुमच्या पायाशी बसेल बरं का। तेव्हा देवकी म्हणते, हे बघा असं काहीच करू नका, तुम्ही असं नका करू, हे बघा जोपर्यंत तुम्ही होकार देत नाही येण्यासाठी तोपर्यंत मी तुमच्या पायाशीच बसून राहणार आहे, समजलं। असं म्हटल्यानंतर लगेच आता देवकी म्हणत असते, बरं बरं चला ठीक आहे, येते मी तुमच्यासोबत, असं म्हणून आता देवकी स्त्रीबरोबर त्या NGO मध्ये निघालेली असते। कारण तिच्या मनामध्ये प्रश्न असतात की आता जर हा रुद्र नागेश्वरचा कोण आहे, ओळखीचा आहे, म्हणजे याच्याबद्दल आपण एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी ऐकतोय, तर हा नागेश्वर बरोबर काय करत असेल, असा विचार तिच्या मनामध्ये आलेला असतो। दुसऱ्या बाजूला आता रुद्र म्हणत असतो, मी काय म्हणतो गिरिजा तुम्ही ऐका ना जरा। तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, काय झालेलं आहे, माझ्या ना रूममध्ये एक डब्बा आहे, म्हणजे कलरचा बॉक्स आहे, तो आपल्याला शोधायचा आहे। आता आणि कशाला,
त्याचं काय ना आता एन्जॉयमधल्या मुलांसाठी मी थोडेसे रंग आणले होते, तेच नेऊन द्यायचे. बरं ठीक आहे, चला शोधूयात. तेव्हा गिरीजा आता त्याच्या खोलीमध्ये जाते आणि तो म्हणत असतो, ही खोली माझी आहे. म्हणजे ॲक्च्युली तुम्ही ज्या खोलीमध्ये राहतायत ना, ती खोली खरं तर माझी होती, पण आत्ता ती तुमची आहे आणि ही खोली माझी आहे. तेव्हा ती म्हणत असते, हो कुठे आहे बॉक्स? तेव्हा तो म्हणत असतो, कपाटातच ठेवला होता बॉक्स. असं म्हणून आता इकडे ते कपाटामध्ये शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात. आता कपाटामध्ये तो शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना मात्र तो बॉक्स कुठेच सापडत नाही, कपाटात नसतो. गिरिजा म्हणत असते, अहो रुद्र, काय करत आहे तुम्ही हे? कपाटामध्ये तर बॉक्स नाहीच आहे. तेव्हा तो म्हणतो, काय कपाटात बॉक्स नाही आहे? नाहीच आहे कपाटात तर बॉक्स. आता इकडे जी काही देवकी आहे ती आनंद बरोबर पुन्हा एन्जॉयमध्ये आलेली असते. आता आजूबाजूला बायका रुद्रबद्दल बऱ्याच काही गोष्टी इथे बोलत असतात आणि तेव्हा इथे ती म्हणत असते, हे रुद्रबद्दल किती काय काय बोलत आहेत, म्हणजे रुद्र हा भल्या मनाचा माणूस दिसतोय. आणि तिला इकडे गिरिजा आणि त्याचबरोबर रुद्रचा तो क्षण आठवत असतो. आता कपाटामध्ये बॉक्स नाही आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, माहिती आहे मला कपाटामध्ये बॉक्सच नाही आहे. तेव्हा गिरिजा मात्र ही त्याच्याकडे पाहतच असते. आता कपाटामध्ये तर बॉक्स नाही आहे, मग बॉक्स जो आहे तो गेला कुठे, असा गिरिजा विचार करू लागते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण पाहतो तर काय, इकडे कपाट बंद केलं जातं. तेव्हा अहो गिरिजा, असं ओढू नका हो, तुम्ही किती जोरात ओढता. हे बघा, जर तुम्ही असं जोरात ओढायला लागला तर खूपच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो की नाही. म्हणजे मला सांगा, हा आपला पहिल्या लग्नाचा पतंग आहे, पहिल्या संक्रांतीचा, आणि तो जर इथे तुटला तर मग काय करायचं? तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे एक अशाच मावशी असतात ज्यांना घर दार ते किंवा कोणाचा आधार नसतो, त्यासुद्धा एन्जॉयमध्ये असतात. तेव्हा त्या म्हणत असतात, खरं तर आपले रुद्रदादा आपल्या सर्वांसाठी किती आणि काय काय करतात बाई, खरंच ना, त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आता गिरिजा विचार करू लागते, हा जर नागेश्वर सोबत होता त्या दिवशी, मग नागेश्वर सारख्या एवढ्या मोठ्या नराधम माणसासोबत हा रुद्र नेमका करतो काय? हा एवढा चांगला आहे, त्याचबरोबर इथे हा एवढ्या सगळ्या काही गोष्टी करतो, मग हे सगळं काय आहे, असा विचार आता इकडे त्याच्या मनामध्ये आलेला असतो. नाही नाही, मला तर आता रुद्रशी ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलायला पाहिजे का, असा सुद्धा इकडे आता ते लोक विचार करत असतात. कारण त्या बायकांचं म्हणणं असतं की हे बघा, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा. तेव्हा देवकी म्हणत असते, पण मला सुद्धा आता बऱ्याच गोष्टींचा इथे विचार करावा लागणार आहे. कारण मी जर ह्या सगळ्या गोष्टींचा अशा पद्धतीने विचार केला तर मग काय होईल, असा इकडे ती विचार करते. आणि त्याचबरोबर त्या दिवशी मी ह्याला नागेश्वर बरोबर पाहिलं होतं, मग नागेश्वर बरोबर हा होता तर नेमकं काय प्रकरण आहे हे सगळं, ह्या सुद्धा गोष्टींचा आपण इथे विचार केला पाहिजे, असं देवकीच्या मनामध्ये येतं. आता रुद्रला तो बॉक्स जो आहे तो कपाटावरती दिसतो आणि तो बॉक्स कपाटावरती दिसल्यानंतर तो इथे विचार करू लागतो की हा बघा गिरिजा, मी म्हटलं होतं ना, आहे माझ्या खोलीमध्येच बॉक्स, तो बघा तो कपाटावर बॉक्स आहे, असा इकडे तो विचार करतो. आता गिरिजा म्हणत असते, रुद्र, आता तो बॉक्स काढणं शक्य तरी आहे का बरं? कसा काढणार आहोत आपण तो बॉक्स? तेव्हा लगेच आता इकडे रुद्र म्हणत असतो, असं काय करताय गिरिजा, कसा काढायचा? म्हणजे आता तो बॉक्स जो आहे ना तो तर आपल्यालाच काढावा लागणार आहे बॉक्स कसा तरी करून. पण रुद्र, तो बॉक्स निघणं तरी शक्य आहे का? अशक्य आहे, तो बॉक्स निघणारच नाहीये. तेव्हा रुद्र म्हणत असतो, निघेल ना, बघा आपण मस्त एक उडी मारूयात, एक जर उडी मारली ना तर तो बॉक्स आहे ना तो नक्कीच निघेल, असं इकडे आता तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच गिरिजा म्हणत असते, पण मला सांगा, मला उडी मारायला जमणार आहे का? आणि त्यातही तुम्हाला सुद्धा उडी मारायला जमणार नाही. जर उडी मारली तर हा हात ताणला जाईल आणि हा हात ताणल्यानंतर मग मला सांगा, हा जो काही पतंग वाचवण्यासाठी एवढा उठाठेव करताय तुम्ही, तो पतंग फाटला किंवा तुटला जाणार नाहीये का? तेव्हा लगेच आता रुद्र म्हणत असतो, हो ते सगळं काही ठीक आहे, तुम्ही ज्या गोष्टी बोलतायत ना त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण आपल्याला ते तर काढावंच लागेल ना. तेव्हा तुम्ही सोबतच आपण उड्या मारूया, असं म्हणून आता दोघेही जण सोबतच उड्या मारतात. आता दोघंही जणांनी सोबतच उड्या मारल्यानंतर आपण इकडे पाहतो तर काय, इकडे गिरिजाचा तोल गेलेला असतो आणि रुद्रचा सुद्धा तोल जातो. आता तोल गेल्यानंतर बाजूलाच बेड असतो, त्या बेडवरती दोघेही जण पडतात, रुद्र खाली आणि गिरिजा त्याच्या अंगावर पडते. आता इथेच एक गाणं प्ले झालेलं असतं, ते म्हणजेच की नशीबवान मालिकेचंच टायटल सॉन्ग. आता हे गाणं प्ले झाल्यानंतर दोघेही जण एकमेकांच्या नजरेमध्ये बराच वेळ हरवलेले असतात, पण पतंग मात्र पठ्ठ्यांनी अजून तरी फाटू दिलेला नसतो बरं का प्रेक्षकांनो. इथे गिरिजा सुद्धा रुद्रकडे पाहतच असते. जी गिरिजा आतापर्यंत रुद्रपासून दूर दूर पळायची, आता तीच गिरिजा इकडे रुद्रच्या जवळ सुद्धा येताना आपल्याला पाहायला दिसत आहे. इकडे आता
दोघेही जण अशा अवस्थेमध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर गिरिजा थोडीशी अवघडल्यासारखी होते, कारण फर्स्ट टाईम अशी ती ह्याच रुद्रच्या एवढ्या जवळ आलेली असते, त्यामुळे तिला थोडंसं अवघडल्यासारखं होतं. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे उर्वशी आणि त्याचबरोबर सावी ह्या दोघी जणी एका खूप मोठ्या विषयावर बोलत असतात आणि खूप मोठ्या विषयावर बोलल्यानंतर आता इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सावी म्हणत असते, आत्ता उगाचच मी तुझा तो प्लॅन ऐकला आणि उगाचच तुझा तो प्लॅन ऐकल्यानंतर तुझ्या त्या प्लॅनमध्ये सामील झाले. मला तर आता फारच राग येऊ लागलेला आहे. तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, कशाचा आणि कोणता राग येतोय ग तुला? तेव्हा ती म्हणत असते, बघितलंस ना, तुझ्या त्या प्लॅनमुळे इकडे रुद्र आणि गिरिजा अजूनच एकमेकांच्या जवळ येऊ लागलेले आहेत. तेव्हा आता इकडे उर्वशी म्हणत असते, ते तर आहेच, पण एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेव, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मात्र आपल्याला त्या दोघांना वेगळं करायचंच आहे. आता कसं वेगळं करणार आहोत सांग बरं, सांग ना तू. तो रुद्र थोडंसुद्धा त्या गिरिजाला सोडायला तयारच नाही आहे, मग कसं वेगळं करणार आहोत आणि कशा पद्धतीने रुद्र माझा होणार आहे तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता आपण इकडे पाहतो की सावीची फारच जास्त चिडचिड होत असते. ती विचार करू लागते, नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मला ह्या रुद्रला आणि गिरिजाला वेगळं करायचंच आहे. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही रुद्र आहे तो अजून तरी गिरिजाच्या मिठीमध्ये असतो आणि त्याचबरोबर इकडे आता उर्वशी म्हणत असते, तू माझं ऐकून तरी घेणार आहेस का? माझ्याकडे खूप मोठा भन्नाट असा एक प्लॅन आहे आणि तो प्लॅन तू ऐक. आता इकडे लगेचच गिरिजा जी आहे ती उठते आणि त्यानंतर रुद्र तिला बाजूला करतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते सॉरी. तेव्हा रुद्र म्हणत असतो, इट्स ओके, असू द्यात ना. तेव्हा लगेच आता दोघेही बाजूला होतात आणि दोघेही बाजूला झाल्याच्या नंतर इथे आता रुद्र म्हणत असतो, शेवटी तो काही बॉक्स इथे निघतच नाही आहे, काय करावं ना ते काहीच कळत नाही आहे. तेव्हा लगेच गिरिजा म्हणत असते, अहो रुद्र, माझं हळदी कुंकू आहे, असं काय करताय, मला आवरायचं आहे सगळं काही. हे असं हातात हात धरून आपल्याला नाही जास्त वेळ बसता येणार, आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत ना. तेव्हा लगेच आता रुद्र म्हणत असतो, हो प्रयत्न तर केलं पाहिजे. तेव्हा लगेच गिरिजा म्हणत असते, मला एक गोष्ट कळत नाही आहे रुद्र, मगापासून मी बघते तुम्ही पतंग सोडवण्यासाठी कुठले प्रयत्न किंवा कुठलं काहीच करत नाही आहे, तर तुम्हाला असं वाटतंय का की हा पतंग सुटूच नये म्हणून? तेव्हा रुद्र म्हणत असतो, गिरिजा काहीही काय बोलताय, मी असं कसं बरं म्हणेल? तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे उर्वशी म्हणत असते, हे बघ माझ्याकडे खूप मोठा आणि भन्नाट असा प्लॅन आहे. तेव्हा ती म्हणत असते, बोल कोणता प्लॅन आहे सांग आता मावशी, हा तुझा शेवटचा प्लॅन असणार आहे बरं का. तेव्हा आता इकडे उर्वशी तिला एक प्लॅन सांगते. खरं तर आता त्या लोकांनी जो काही प्लॅन इथे ठरवला आहे ना, तो प्लॅन मात्र इकडे स्किप केलेला आहे. जेव्हा ती फक्त लिपसिंग होते आणि जो काही प्लॅन आहे ना तो काही इथे दाखवलेला नाही आहे. आता हा प्लॅन पण त्यांनाच खड्ड्यात टाकणारा असणार आहे बरं का, कारण गिरिजा पुढे प्रत्येक प्लॅनच्या आहेत ना त्यांचे ते अयशस्वीच होत आहेत, कुठलाच प्लॅन त्यांचा सक्सेस होत नाही. आता इकडे गिरिजाने जी काही गिरिजा आहे ती मात्र आपल्या रुद्रची पट्टराणी झालेली आहे आणि तिने अक्षरशः खेचतच इकडे आणलेलं असतं आणि खेचत आणल्यानंतर रुद्र म्हणत असतो, अहो काय करताय गिरिजा, तू पतंग तुटेल ना तुटेल ना. तेव्हा इकडे आता गिरिजा म्हणत असते, हो रुद्र बघते मी तुमचं मगापासनं, तुमचं एकच चाललेलं आहे, तुम्हाला फक्त हा पतंग वाचवायचा आहे, पण बोट सोडवण्यासाठी तुम्ही अजिबात मदत करतच नाही येतं. काय चाललंय तुमचं, तुम्हाला माझं हळदी कुंकू नको व्हायला आहे का असं करताय तुम्ही? तेव्हा लगेच आता इकडे रुद्र म्हणत असतो, असं काय करताय गिरिजा, असं काहीच नाही. हो असं काय करताय म्हणजे मी पाहते ना मगापासून तुम्हाला तुमचं काय चाललंय ते. तेवढ्यातच आता नागेश्वर आलेला असतो बरं का. तिथे नागेश्वर आल्याबरोबर म्हणत असतो, चिरंजीव काय आहे, बायकोचं बोट धरून का बरं फिरताय उगाचच घरामध्ये? तेव्हा लगेच आता इकडे रुद्र म्हणत असतो, नाही हो आबासाहेब, असं काय करताय, बायकोचं बोट धरून नाही काही फिरत आहे. बघा ना, आम्ही आमच्या पहिल्या संक्रांतीचा हा एवढा सुंदर असा पतंग बनवलाय आणि सुंदर असा पतंग बनवल्याच्या नंतर बघा ना, आमच्या दोघांची सुद्धा बोटं एकमेकांना इथे चिकटली आहेत, मग ती बोटं निघतच नाही येतं आणि त्याचमुळे आम्ही हा सगळा काही प्रयत्न इथे करत आहोत. एवढ्यातच आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, अहो एवढंच ना, मग त्यात काय आता एवढं, मग तो काढा ना, असं ओढा ना, ओढलं तर काय होणार? नाही हो आबासाहेब, आम्हाला जो काही पतंग आहे ना तो फाटू पण द्यायचा नाही, म्हणजे आम्हाला तो पतंग ठेवायचा आहे. तेवढ्यातच नागेश्वर म्हणत असतो, एक मिनटं थांबा, थोडीशी त्याला आग दिली किंवा थोडीशी उष्णता दिली ना तर मग जो काही पतंग आहे ना तो लगेचच तुमचे जे काही बोटं आहेत ना ते वितळतील आणि ती बोटं वितळल्यानंतर लगेचच तुमचे बोटं वेगळे होतील, असं होईल ना. तेव्हा आग लावतो थोडीशी, असं इथे तो बोलत असतो आणि त्याच्याकडे असलेलं जे काही लायटर आहे ते लायटर लगेचच तो पेटवतो आणि लायटर लगेचच पेटवल्यानंतर आता इकडे तो त्या पतंगाच्या ह्यांच्या थोडंसं बोटाच्या खाली धरतो, म्हणजे जे काही ग्लो आहे तो वितळला जाईल. आता ती आग गिरिजाच्या समोर असते
अगदी छोट्याशा लायटरचीच आग असते, पण गिरिजाला आगीची फार भीती असते. हे आपल्याला डे वनपासून माहितीच आहे. आता लगेचच त्याच्या हातातलं वाजणारं ते घुंगरू आणि आग ह्या सगळ्या गोष्टी एकत्र होतात आणि गिरिजा फारच घाबरते. आता घाबरलेली गिरिजा धावतच रुद्र म्हणून ओरडते आणि रुद्रच्या मिठीत शिरते. आता हा सगळा काही जो प्रकार आहे ना, तो ह्या पद्धतीने झालेला असल्या कारणाने कोणाला काहीच समजत नाही. हे सगळं काय होतंय, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ते दोघांनाही समजत नसतं. आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, अहो सुनबाई काय झाले तुम्हाला, एवढं का घाबरलात तुम्ही? तेव्हा रुद्र तिला जवळ घेतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. तर इकडे गिरिजा मात्र फार घाबरलेली असते, रडायला लागलेली असते, ओक्साबोक्शी रडत असते आणि तेव्हा ती म्हणत असते, नाही मला फारच भीती वाटते, नाही रुद्र आग आग असं म्हणत असते. तेवढ्यातच आता इकडे रुद्र म्हणत असतो, गिरिजा सगळं काही ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका बरं, शांत बसा, असं आता इथे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर ती थोडीशी बाजूला होते आणि सॉरी म्हणत असते. आता लगेचच नागेश्वर म्हणत असतो, अहो आमच्यासमोर उगाचच कशाला आणि का बरं स्वारी म्हणताय, असू द्यात, काय झाले सुनबाई, अहो आम्ही फक्त इथे हे लायटर पेटवलं तर तुम्हाला एवढं घाबरायची काय बरं भीती आहे? आणि तेव्हा नागेश्वर मुद्दामच म्हणतो बरं का, काय झालं सुनबाई, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला आगीची भीती वाटते का? असं म्हटल्याबरोबर आता इकडे गिरिजा त्याच्याकडे पाहतेच आणि काहीच बोलत नाही. अहो काय झाले ते तरी सांगा, म्हणजे तुम्ही एवढ्या कधी घाबरत नाही आहेत ना, म्हणून मी तुम्हाला विचारतोय की काय झालं, तुम्ही एवढ्या का आणि कशामुळे घाबरल्या बरं? तेव्हा लगेच आता इकडे गिरिजा त्या लायटरकडे आणि आगीकडे पाहत असते. तेव्हा आता इकडे रुद्रसुद्धा म्हणत असतो, गिरिजा काय झाले, सगळं काही ठीक आहे ना, का घाबरला, तेवढं ठीक आहे ना सगळं? तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो सगळं ठीक आहे, मग काय झालं, तुम्ही का घाबरला, तेवढ्या सगळं ठीक आहे ना गिरिजा? बरं ठीक आहे, ऐका ना मी काय म्हणतो चिरंजीव, त्यांना विचारा ना काय झालंय, तर आपण त्यांच्याशी बोलून सगळं सॉल्व करूया ना. तेवढ्यातच आता इकडे रुद्र पुन्हा विचारत असतो, काय झालंय सांगा ना गिरिजा, तुम्ही एवढ्या का घाबरलेला आहात, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी ते होत असताना लगेचच इकडे जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो, आबासाहेब मी काय म्हणतो ऐका ना, मला असं वाटतंय की इकडे ना गिरिजा आता थोड्याशा घाबरलेल्या आहेत आणि मला असं वाटतंय की आत्ता आपण त्यांना ह्या गोष्टी अजिबात विचारायला नको आहेत, मला असं वाटतंय, कारण बघा ना त्या एवढ्या घाबरल्यात आणि त्यांना जर आपण हे सगळं काही विचारायला गेलं ना तर उगाचच त्यांना त्रास होईल, असं इकडे तो विचार करतो. बरं ठीक आहे चिरंजीव, काही घाई नाही आहे, तुम्ही एक काम करा, त्यांना ना आरामात ह्या सगळ्या गोष्टी विचारा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या ना मग आपण आरामात बोलूया, असं म्हणून आता रुद्र गिरिजाला त्याच्या खोलीमध्ये घेऊन जातो, तिला पाणी वगैरे देतो आणि शांत बसायला सांगत असतो. आता शांत बसायला सांगितल्यानंतर लगेचच तो म्हणत असतो, गिरिजा मला एक गोष्ट सांगा, तुम्ही एवढ्या का घाबरला, कशामुळे घाबरलेल्या आहात तुम्ही, मला काही कळणार आहे का? तेवढ्यातच आता इकडे गिरिजा म्हणत असते, नाही कशामुळे नाही, नाही गिरिजा मला खरं खरं सांगा, तुम्हाला कसली भीती वाटते का, म्हणजे पाणी आग वगैरे ह्या सगळ्या गोष्टीची, असं म्हटल्याबरोबर गिरिजा लगेचच तोंडातून आवाज काढते आणि म्हणत असते, आग, हो रुद्र मला आगीची भीती वाटते. तेव्हा लगेच आता रुद्रला समजलेलं असतं की गिरिजा आगीला भेट आहे आणि तेव्हा लगेच रुद्र म्हणत असतो, आगीपासून तुम्हाला भीती वाटते, म्हणजे लहानपणी किंवा कधी तुमच्यासोबत आगीबद्दल असं काही घडलेलं आहे का, असं रुद्र विचारत असतो. आता तेव्हा गिरिजा सगळं काही सांगेल का रुद्रला हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग आणि कमाल असणार आहे. तर आजच्या भागामध्ये एवढंच, उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे प्रेक्षकांनो. खरं तर गिरिजाचे जे काही हलव्याचे दागिने त्यांनी बनवून घेतलेत ना ते खरंच खूप जास्त गोड आणि अप्रतिम असे आहेत. तर उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की गिरिजाची पहिली मकर संक्रांत असते आणि हळदी कुंकू असतं, त्यामुळे गिरिजाने मस्त अशी ब्लॅक रंगाची साडी नेसलेली असते, त्याचबरोबर त्यावर मस्त असे हलव्याचे दागिने घातलेले असतात. त्यामध्ये खूप काही दागिने वेगवेगळे असतात, म्हणजे अप्रतिम असे दिसत असतात. आता गिरिजा छान अशी तयार झालेली असते, स्वतःलाच आरशामध्ये पाहत असते आणि स्वतःलाच आरशामध्ये पाहिल्यानंतर ती स्वतःच्याच प्रेमात पडते. आता हळदी कुंकाला बायका आलेल्या असतात, आलेल्या बायका इथे गिरिजाचं फार कौतुक करत असतात, पण इकडे जो काही फोटो समोर लावलेला असतो तो फोटोला पाहिल्यानंतर त्यांना फारच मोठा धक्का बसतो की आम्हाला तुम्ही कशासाठी बोलवलं आहे, हळदी कुंकासाठी बोलवलं आहे की शोकाकुल सभेसाठी बोलवलं आहे? तेव्हा उर्वशी ह्या सगळ्या गोष्टी पाहते, ऐकते आणि म्हणत असते, हो तेच तर दिसतंय. तेव्हा मात्र दोघी सासूसुना एकत्र येतात आणि उर्वशीचं तोंड बंद करत असतात. तर आता दुसऱ्या बाजूला एक खूपच मोठा खतरनाक असा इश्यू झालेला आहे बरं का प्रेक्षकांनो. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जो काही आपला रुद्र आहे ना त्याला का बरं आणि कशामुळे अडकवण्यात आलेला आहे ही तर गोष्ट आपल्याला काही इथे कळली नाहीये बरं का प्रेक्षकांनो. पण एक गोष्ट मात्र झालेली आहे आणि ती गोष्ट म्हणजेच की आता एनजीओमध्ये पोलीस आलेले आहेत. आता तुम्ही जर 2 दिवसापूर्वीचे भाग पाहिलेले असतील ना तर तुमच्या नक्कीच गोष्ट लक्षात येईल की जो काही नागेश्वर आहे ना त्याने
दारू सप्लायर तो करतोय आणि दारूची गाडी त्यांनी 2390 नंबरची पाठवलेली आहे आणि त्या सगळ्या दारूचा जो माल आहे ना, त्या NGO मधली जे काही लहान मुलांच्या खेळण्या आहेत ना, त्या खेळण्याच्या खाली तो पूर्ण माल लपवलेला होता. आता ही पोलिसांना खबर लागते आणि पोलीस डिरेक्टली इथे रुद्रच्या विरोधामध्ये कंप्लेंट घेऊन आलेले असतात की तुम्हाला आम्ही अटक करायला आलेलो आहोत, कारण तुमच्या हे NGO मधूनच एक दारूचा ट्रक लंपास झालेला आहे आणि तुम्हीच तो केलेला आहे असं पोलिसांचं म्हणणं असतं. पण आता ही छोटीशी गोष्ट गिरिजाला माहिती आहे, हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे, कारण रात्रीचा तिला एक कागद प्रभासने पाठवलेला होता आणि तोच नागेश्वर करतोय हे आता गिरिजा सर्वांसमोर कसं आणेल आणि त्याचबरोबर रुद्रला ह्या सगळ्या गोष्टीमधून कशी वाचवेल हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत रहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.